नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आज संकट चतुर्थी, आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा जो बुद्धीचा देवता आहे आणि विघ्नहर्ता आहे, त्याचा आज खास दिवस। सध्या घरातील वातावरण कसे आहे मला माहिती आहे, कारण की तुमच्या मुलांची 10वी आणि 12वीची परीक्षा अगदी तोंडावर आली आहे। मुलांनी इतकीच धाकधूक आपल्यालाही लागलेली असते, बरोबर ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही छोटे पण प्रभावी गोष्टी सांगणार आहे, ज्या आजच्या संकष्टी चतुर्थीला केल्याने मुलांचे आत्मविश्वास वाढेल आणि बाप्पाच्या आशीर्वादाने त्यांचे अभ्यासातील अडथळे दूर होते। तर आपण हे उपाय काय आहेत ते जाणून घेऊया। तर पहिला उपाय आहे 21 दुर्वांचा। आज मुलांच्या हस्ते किंवा तुम्ही मुलांचे नाव घेऊन बाप्पाला 21 दुर्वांची जोडी अर्पण करा। अर्पण करताना ओम गणगणपते नमो नमः, ओम गणगणपते नमो नमः या मंत्राचा उच्चार 21 किंवा 108 वेळा करा। यामुळे मुलांचे मनाची एकाग्रता वाढते। आणि दुसरा उपाय आहे अथर्व शिष्य। जर तुमच्या मुलांना शक्य असेल ना, तर आज एकदा अथर्व शिष्य, गणपती अथर्व शिष्य वाचायला सांगा। जर त्यांना वेळ नसेल तर तुम्ही त्यांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये अथर्व शिष्य लावून ठेवा किंवा तुम्ही स्वतः त्यांच्यासाठी वाचा। यामुळे घरातील वातावरण चांगले राहते। तिसरा उपाय आहे गुळ आणि नैवेद्याचा। आज बाप्पाला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य नक्की दाखवा। गुळ हा ऊर्जेचा प्रतीक आहे आणि हा नैवेद्य दाखवल्यानंतर तो मुलांना खायला द्या आणि प्रार्थना करा की हे बाप्पा, माझ्या पाल्याची बुद्धी स्थिर ठेव, त्याला वाचलेले आठवू दे आणि त्याचे मन अभ्यासात रमू दे। चौथा उपाय असा आहे की आपण आजच्या दिवशी मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर गणपतीचा एक छोटा फोटो किंवा मूर्ती ठेवावी। शक्य असल्यास ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यास उत्तम। आज तेथे एक दिवा लावावा। यामुळे मुलांना अभ्यास करताना एक चांगली ऊर्जा मिळते। आणि शेवटचा उपाय आहे तो खास आपल्या पालकांसाठी आहे। आपल्या शब्दामुळे मुलं अधिकच तणावात असतात। आजच्या दिवशी बाप्पाकडे प्रार्थना करताना स्वतःलाही सांगा की मी माझ्या मुलावर चिडणार नाही, तर त्याला आधार देईन। आपला आत्मविश्वासच मुलांची नेहमी परीक्षा सोपी करतो। तर आजची ही छोटीशी सेवा नक्की करून पहा। आणि अजून एक ही सेवा मेन म्हणजे निंडोरी प्रेरित केंद्राकडून आली आहे। तर तुम्ही हे उपाय मुलांना करायला सांगा किंवा तुम्ही स्वतः हे उपाय नक्की करा। तुम्ही सर्व आणि तुमच्या मुलांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। बाप्पा नक्कीच त्यांना यश देईल। तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि इतर पालकांसोबत तसेच इतर विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया।